श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण या अध्यायातला गीतेमधला 9वा श्लोक बघूया. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोको अयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोको अयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोको अयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. भगवान श्री विष्णूंसाठीच त्यांच्या प्रित्यर्थ यज्ञ म्हणून आपण कर्म केलं पाहिजे. नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनासाठी कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचं पालन करून श्री विष्णूंच्या संतोषासाठीच कर्म कर आणि अशा प्रकारे तू नेहमी कर्म करून सुद्धा कर्मबंधनापासून मुक्त राहशील. गोपाल श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, यज्ञ म्हणून यज्ञ समजून केल्या जाणाऱ्या भगवान श्री विष्णू प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय अन्य कर्मामध्ये गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मबंधांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठीच उत्तम प्रकारे कर्म कर. आता यज्ञ म्हणजे काय ते आधी पहा. यज्ञ म्हणजे आपला त्या देवतांवर विश्वास असला पाहिजे. त्या देवता हे संपूर्ण विश्व चालवणाऱ्या शक्ती आहेत. या जगाला चालवणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींनाच आपण देवता असं मानलेलं आहे. या देवतांना जर आपण वश करून घेतलं तर माझ्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण होण्यासाठी त्या देवतांचं मला सहाय्य मिळेल. हे यज्ञ करण्याचं मर्म आहे. आता या देवतांना संतुष्ट करायचं, तृप्त करायचं म्हणजे त्यांना काहीतरी खायला द्यायला पाहिजे. तो जो काही स्वार्थ त्याग आहे तोच यज्ञाचा प्राण आहे. यज्ञामध्ये जी आहुती आपण देतो ती आहुती, ते अन्न किंवा ते जे काही आपण द्रव्य यज्ञामध्ये अर्पण करतो ते त्या देवतांचं भक्ष्य म्हणून किंवा त्यांचं अन्न म्हणून त्यांना पोहोचतं. म्हणून आपण यज्ञामध्ये आहुती देताना मी देतो पण ते माझं नाही असं आपण आपलं ममत्व टाकून, ममत्व सोडून त्या आहुती देतात. आणि म्हणून यज्ञामध्ये आपण जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा आपण आग्नेये स्वाहा इदं न मम, नाही का, असं म्हणतो. म्हणजे हा जो यज्ञामध्ये अग्नी पेटवलेला आहे त्या अग्नीमध्ये मी ही आहुती देतो आहे आणि हे माझं नाही. इदं न मम, हे माझं नाही. आग्नेय स्वाहा, त्या अग्नीच्या तृप्ततेसाठी मी स्वाहाकार करतो आहे असा मंत्र म्हणून आपण आहुती देतो. आता अग्नीला का महत्त्व द्यायचं तर अग्नी हा त्या देवतांपर्यंत ते अन्न पोचवण्याचं, मध्यस्थाचं, वाहकाचं किंवा निरोप्याचं काम करतो.
आणि त्या त्या देवतांपर्यंत ते पोहोचवतो. आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये काय दिसतं? आपण जे जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो त्या सगळ्या गोष्टी जळून खाक होतात. अग्नी जाळून टाकतो म्हणजे काय करतो? इकडून ती गोष्ट नाहीशी करतो आणि तिकडे त्या त्या देवतांपर्यंत ती पोहोचवतो, असा त्याचा अर्थ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञरूपी जर आपण कर्म केलं तर मात्र आपल्याला कर्माचं बंधन राहत नाही. यज्ञ म्हणजे काय? तर निस्वार्थीपणाने आपलं कर्म करणं. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरी सांगण्याच्या संपूर्ण कर्माला वाग्यज्ञच म्हणतात. येणे वाग्यज्ञे तोषावे, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे हा जो काही ज्ञानेश्वरी सांगण्याच्या निमित्ताने मी माझ्या वाचेने, माझ्या बोलण्याने जो काही वाग्यज्ञ केलेला आहे, त्या वाग्यज्ञाच्या द्वारे ही संपूर्ण विश्वाची विश्वात्मक देवता शांत व्हावी, तृप्त व्हावी, तिला संतोष व्हावा, आनंद मिळावा, असं ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानामध्ये म्हणतात. माझी जी काही विद्या आहे, माझी जी काही कला आहे, ती आपण अत्यंत निस्वार्थीपणे भगवंताला सादर करावी. आपण आपल्याला जे काही येतं उत्तमातलं उत्तम ते भगवंतासाठी सादर करावं आणि त्याला आपली सेवा समजून ते सगळं काही भगवंताला अर्पण करावं. आता यज्ञ म्हटलं की काही गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट, यज्ञ करण्याचा हेतू काय? आपला हेतू अत्यंत पवित्र, अत्यंत निस्वार्थी हवा. दुसरी गोष्ट, यज्ञाचं जे स्थान असतं ते पवित्र असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, योग्य वेळी योग्य काळी यज्ञ झाला पाहिजे आणि तो शास्त्रशुद्ध उत्तम प्रतीने झाला पाहिजे. उत्तम काळ असला पाहिजे तरच यज्ञ करण्याचा फायदा होतो. कोणत्याही काळी कोणत्याही वेळी यज्ञ करता येत नाही. चौथी गोष्ट, यज्ञामध्ये जे काही आपण स्वाहाकारासाठी द्रव्य वापरतो ते अत्यंत शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. आणि पाचवी गोष्ट, यज्ञ करणारा जो यज्ञकर्ता यजमान असतो त्याचं आचरण अतिशय पवित्र पाहिजे, तो व्रतस्थ असला पाहिजे. सहावी गोष्ट अशी आहे की यज्ञामध्ये जे काही हवीर द्रव्य लागतं ते पवित्र ठिकाणाहून आणलेलं असलं पाहिजे. अन्यथा शिवाशिव झालेलं, कुणीही हाताळलेलं असं द्रव्य यज्ञामध्ये चालत नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे यज्ञातले मंत्र सांगणारा हा जो गुरुजी असतात किंवा हे जे ब्राह्मण असतात ते होता म्हणतात त्यांना. हा होता सुद्धा पवित्र आचरणाचा, शुद्ध अंतःकरणाचा, निस्वार्थी असणारा असला पाहिजे, तरच आपला यज्ञ फलद्रूप होतो. यज्ञ करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगणारा, मंत्र म्हणणारा जो गुरुजी असतो किंवा जो ब्राह्मण असतो त्याला यज्ञाच्या भाषेमध्ये होता असं म्हणतात. होता म्हणजे यज्ञाचा विधी आणि मंत्र सांगणारा ब्राह्मण, त्याला यज्ञाच्या या संज्ञेमध्ये होता म्हणून शब्द वापरतात. हा होता जो आहे तो अत्यंत चांगला असावा लागतो, तरच आपला यज्ञ व्यवस्थितपणे पार पडतो. अन्यथा त्या यज्ञापासून जे फळ मिळणार आहे ते अयोग्य आणि चुकीचं प्राप्त होतं. म्हणून यज्ञाचा अर्थ भगवंतानी इतक्या व्यापकपणे सांगितलेला आहे. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञः योगयज्ञास्तथा अपरे
स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रताः, असं भगवान श्रीकृष्ण 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. काही पुरुष हे द्रव्य यज्ञ करणारे असतात, काही तपश्चर्यारूपी यज्ञ करणारे असतात, काही योगरूपी यज्ञ करणारे असतात, तर काही लोक अहिंसा वगैरे व्रत करणारे योगी असतात. प्रयत्नशील असणारे पुरुष स्वाध्यायरूपी ज्ञान यज्ञ करणारे सुद्धा असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे जे कर्म तुम्ही निस्वार्थीपणाने करता ते कर्मच यज्ञ होऊन जातं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगणं हे जे कर्म आहे त्याला वाग्यज्ञ असंच म्हटलेलं आहे. आपण काय करायचं तर भगवंताचं स्मरण करत करत आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं. आणि हे कर्म करत असताना मला कशाचीही अपेक्षा नाही, मला फक्त तू हवास, दुसरं काही नको, असं आपण सतत भगवंताजवळ मागत राहायचं. भगवंताचं स्मरण करताना सुद्धा हे स्मरण मी तुझ्या प्राप्तीसाठी करतो आहे असं सांगूनच आपण भगवंताचं स्मरण करायचं. छोटासा ध्रुव बाळ नारद मुनींच्या सांगण्यावरून विष्णूंचं ओम नमो भगवते वासुदेवाय हा नाम जप करत होता. तो एका पायावर उभा राहून नाम घेत होता. त्याची तंद्री लागली होती. समोर स्वतः विष्णू भगवान उपस्थित झाले. त्याला हलवलं आणि म्हणाले, अरे ध्रुव बाळा, तू ज्याचं नाव घेतो आहेस तो मी स्वतःच तुझ्यासमोर आलेलो आहे. यावर ध्रुव बाळ काय म्हणाला, मी तुला बोलवलं नाही, तर माझ्या गुरूंनी मला नाम घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून मी नाम घेतो आहे. तू यावंस अशी माझी अपेक्षासुद्धा नव्हती आणि अजूनही नाही. त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा तो नाम घेऊ लागला. अशी आपली वृत्ती पाहिजे. यालाच यज्ञ वृत्ती असं म्हणतात. मी तुझं स्मरण करतो आहे, तुला हवं तर तू ये, पण मी काही तुला ये म्हणून बोलावणार नाही. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमार्थामध्ये जर काही आपल्याला शिकायचंच असेल तर अनंत काळापर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायची आहे, वाट पाहायची आहे. परमार्थामध्ये घाई चालत नाही, तातडी चालत नाही. आज आत्ता ताबडतोब या गोष्टींना काहीच अर्थ नाही. कबीरांची एक फार सुंदर गझल आहे. ते म्हणतात, जो बिछड़े है प्यारे सो भटकते दर बदर फिरते, हमारा यार है हम में हमने को इंतजारी क्या. नाही का? कबीर महाराज म्हणतात, जे आपल्या नातलगांपासून एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत, अलिप्त झालेले आहेत, दूर झालेले आहेत, ते दारोदारी भटकत असतात. परंतु माझा प्रियतम, माझा मित्र, माझा प्रियकर माझ्या आतमध्येच आहे, तर मला वाट पाहण्याची किंवा दारोदारी भटकण्याची गरजच काय. सांगण्याचा हेतू हाच आहे की अनंत काळापर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायची आहे. आणि प्रतीक्षेची एकदा का तयारी झाली की तात्काळ आपल्याला दर्शन मिळतं. या बाबतीत शबरीचं उदाहरण अत्यंत मार्मिक आहे, अत्यंत योग्य आहे. अगदी बालवयामध्ये म्हणजे 7-8 वर्षाची शबरी असताना त्या काळामध्ये बालविवाह होत असत आणि म्हणून तिचा विवाह ठरलेला होता. आणि त्या विवाहामध्ये बळी देण्यासाठी म्हणून त्या काळाच्या अनुषंगाने अनेक छोटी छोटी बकऱ्यांची पिल्लं एक शाही बेत लग्नाच्या निमित्ताने करावा म्हणून त्या शबरीच्या पित्याने, म्हणजे तो त्या काळचा त्या गावचा राजा होता आणि त्या राजाने ही सारी जय्यत तयारी केली होती. आणि छोटीशी ही शबरी 7-8 वर्षाची त्या बकरीच्या पिल्लांसोबत खेळत होती.
आणि तिला हे कोणीतरी येऊन सांगितलं की उद्या ही सगळी पिल्लं कापणार आहेत आणि त्याचंच भोजन बनवणार आहेत. आणि म्हणून आपल्या या लग्नाच्या निमित्ताने या सगळ्या छोट्या छोट्या बछड्यांचा जीव जाणार, त्यांना कापलं जाणार. म्हणून हे घडूच नये म्हणून ती त्या दिवशीच आपलं घरदार सोडून घरातून पळून गेली आणि ती मातंग नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचली. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये तिला त्यांनी आसरा दिला, थारा दिला आणि शबरीची अत्यंत मनापासून असणारी भक्ती, प्रेम आणि तिच्यामध्ये असणारे सद्गुण पाहून मातंग ऋषींनी तिला एकच वचन दिलं की तू तुझ्या रामाची मनापासून सेवा करत जा, तो एक दिवस तुला येऊन प्रत्यक्ष दर्शन देईल. मातंग ऋषींच्या या सांगण्याप्रमाणे शबरी 7-8 वर्षापासून जे त्या तपश्चर्येला लागली, त्या रामाच्या सेवेला लागली, ते अगदी 80-90 वर्षाची होईपर्यंत, जखड म्हातारी होईपर्यंत ती रोज रामाची सेवा करत असे, रोज अंगण झाडत असे, रोज सडा घालत असे, फुलांच्या पायघड्या घालत असे, रामासाठी उत्तम प्रकारची फळं ती रोज चाखून पाहत असे आणि एका ताटलीमध्ये माझा प्रभू येणार, त्याला देण्यासाठी उत्तम फळं मी वेचून आणलेली आहेत, अशा भावनेने ती रोजच आपलं हे भक्तिपूर्ण कर्म करत असे. आणि अगदी ज्या दिवशी तिचं मरण येणार होतं त्याच दिवशी रामप्रभू तिथे आले. रामाने तिला दर्शन दिलं आणि रामाच्या चरणावर ठेवूनच तिचे प्राण नाहीसे झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय.